उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 2 जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल करून जीवे मारण्याची धमकी देणारे 2 आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथून मुंबई एटीएसनं कारवाई करत ताब्यात घेऊन मुंबईकडे निघाले। 35 वर्षीय मंगेश अच्युतराव वायाळ व 22 वर्षीय अभय गजानन शिंगणे असं या आरोपीचं नाव असून मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे यांचं देऊळगाव मही इथं मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे। या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनाही अभय शिंगणे यांच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे या दोघेही नात्यानं आते आणि मामे भाऊ आहेत। या प्रकरणाची पुढील कारवाई पोलीस करत आहेत। डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवल्याची धमकी मिळाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 2 युवकांना अटक करण्यात आली आहे। काय हकीकत आहे? याबाबत आम्हाला एक इन्फॉर्मेशन रिसीव्ह झाली होती। क्राईम ब्रँच चे सिनियर अधिकारी म्हणून आहेत मुंबई युनिटचे, त्यांनी आम्हाला माहिती दिली की महाराष्ट्र राज्याचे माननीय DCM सर शिंदे सर एकनाथजी शिंदे यांना आणि गोरेगाव पोलीस RTO आणि CMO ऑफिसला ईमेल आला होता। त्या ईमेलमध्ये दिलं होतं की गाडीला बॉम्ब लावून आम्ही त्यांना उडवून जीवे मारू असे त्यांना मेल केलं। ही इन्फॉर्मेशन्स आमच्या युनिटला प्राप्त झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आणि SDPO मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे सिनियर PI संतोष मल्ले आणि त्यांच्या टीम यांनी देऊळगाव येथून 2 युवक ज्यांचं नाव अभय शिंगणे, मंगेश वायाळ यांनी ईमेल केला होता, हे निष्पन्न झालं म्हणून त्यांना चौकशी करून ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे, गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। विद्यार्थ्यांनो, इंजिनियर व्हायचंय की डॉक्टर? स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे MHT CET चा क्रॅश कोर्स। चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा।